कांग्रेस नेता रमाकांत मात्रे और महाराष्ट्र यूथ कांग्रेस के उपाध्यक्ष अनिकेत मात्रे ने आज शिवसेना में प्रवेश कर लिया। ऐरोली में आयोजित भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम में उप मुख्यमंत्री एवं शिवसेना चीफ एकनाथ शिंदे ने कांग्रेस नेता रमाकांत मात्रे, उनकी पत्नी पूर्व उप महापौर मंदाकिनी मात्रे और यूथ कांग्रेस नेता अनिकेत मात्रे एवं पूर्व नगर सेविका अनीता मानवतकर को भगवा साफा पहनाकर शिवसेना में प्रवेश कराया। इस कार्यक्रम में सांसद नरेश मस्के, द्वारकानाथ भोईर, विजय चौगुले, सुरेश कुलकर्णी, सरोज रोहिदास पाटिल, शीतल कचरे समेत बड़ी संख्या में शिव सैनिक मौजूद रहे। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कांग्रेस नेताओं को शिवसेना में प्रवेश कराते हुए विश्वास जताया कि कांग्रेस नेता रमाकांत मात्रे और अनिकेत मात्रे के आने से पार्टी और भी मजबूत होगी और जनता का काम हो सकेगा। आज ऐरोलीमध्ये रमाकांत मात्रे आणि त्यांच्या सौभाग्यवती माजी उपमहापौर मंदाकिनी मात्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव अनिकेत मात्रे यांनी प्रवेश केला आणि नगरसेविका आपल्या अनिता मानवतकर यांनी देखील प्रवेश केला आहे। खरं म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षामध्ये राज्यातल्या विविध जिल्ह्यातून तालुक्यातून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा जो काही ओघ आहे तो आपण वाढताना पाहतो। लोकांचा विश्वास आहे की शिवसेना काम करणारी संघटना, दिलेला शब्द पाळणारी आणि रमाकांत मात्रे यांना प्रदीर्घ अनुभव, 34 वर्ष त्यांनी काँग्रेसमध्ये काम केले आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी शिवसेना वाढीला नक्की होईल आणि जनतेला देखील होईल। आणि म्हणून रमाकांत मात्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून मी स्वागत करतो। त्यांनाही पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो। या ठिकाणी 2 रुग्णवाहिकांचं देखील लोकार्पण झालेलं आहे आणि या रुग्णवाहिका देखील आज एक रमाकांत मात्रेंच्याकडून, विजय चौगुलेंच्याकडून या देखील रुग्णांसाठी त्याचा वापर होईल आणि सर्वसामान्य माणसाचे जीव वाचवण्याचं काम होईल। तुम्हाला माहीत आहे की रुग्णवाहिका ही शिवसेनेची एक मोठी सेवा। अमिताभ बच्चन यांना देखील जेव्हा रुग्णवाहिकाची आवश्यकता लागली तेव्हा देखील ती शिवसेनेची रुग्णवाहिका होती आणि म्हणून अमिताभ बच्चन त्याचा कधी आवर्जून उल्लेख करतात आणि म्हणून शिवसेना ही तळागाळातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी संघटना आहे। शिवसेना 20% राजकारण, 80% समाजकारण करणारी संघटना आहे आणि म्हणून बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांची शिकवण पुढे घेऊन आम्ही जातोय। या राज्याचा कारभार देखील वहीं अपने तमाम समर्थकों के साथ शिवसेना का भगवा थामने वाले कांग्रेस नेता रमाकांत मात्रे और यूथ कांग्रेस के नेता अनिकेत मात्रे ने कहा कि वे लगातार कांग्रेस को बढ़ाने का काम करते रहे, लेकिन उन्हें उपेक्षा मिल रही थी, जिसकी वजह से उन्होंने पार्टी छोड़ने और शिवसेना से जुड़कर जनता का काम करने का फैसला लिया। उन्होंने विश्वास जताया कि डिप्टी सीएम एकनाथ शिंदे के नेतृत्व और शिव सैनिकों की मदद से वे जनता की समस्याओं का समाधान करने का प्रयास करेंगे। अनिकेत मात्रे ने दावा किया कि जल्द ही कई अन्य कांग्रेसी नगर सेवक भी शिवसेना से जुड़ने वाले हैं। मी गेल्या 13 वर्षापासून युवक काँग्रेसमध्ये काम करत होतो आणि ज्या पक्षामध्ये मी काम करत होतो त्या पक्षामध्ये मी प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण्याचं ठिकाणी जे आहे ते काम केलं। आपल्याला माहीत असेल की काहीतरी कर नवी मुंबईकर या चळवळीच्या माध्यमातून विविध ठिकाणी जे आहे ते चौकसभा घेतल्या, लोकांच्या समस्या समजून घेतल्या आणि सोडवण्याचा देखील प्रयत्न केला आणि निश्चितच मला या ठिकाणी विश्वास आहे की महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आणि सर्व शिवसैनिकांच्या नेतृत्वामध्ये जे आहे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून नवी मुंबई असेल किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहे आपण लोकांची सेवा करण्याचं काम या ठिकाणी निश्चितच करणार आहोत। नाही, निश्चितच आपल्या सर्वांना माहीत असेल आणि बहुतांश मला वाटतं नवी मुंबईकरांना ही गोष्ट माहिती नसेल की 2002 साली जेव्हा मोरबे धरणाचा प्रस्ताव आला त्यावेळेस जे आहे तात्कालीन महापौर या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी महापौर
जी पीठासीन अधिकारी म्हणतो ती सोडून गेले होते आणि त्यावेळेस मोरबे धरणाचा ज्यावेळेस प्रस्ताव आला त्यावेळेस रमाकांत म्हात्रे हे पीठासीन अधिकारी म्हणून खुर्चीवर बसले आणि मोरबे धरणाचा प्रस्ताव जो आहे तो रमाकांत म्हात्रेंमुळेच जो आहे तो त्या ठिकाणी मंजूर झाला आणि आज जो बघतो आपण मुबलक पाणी पुरवठा नवी मुंबई शहराला होते. असे विविध जे प्रश्न आहेत रमाकांत म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून जे आहेत नवी मुंबईकरांचे सुटलेले आहेत आणि म्हणूनच जे आहे त्यांना एकंदरीत त्यांच्यासोबत असलेला त्यांचं 20 वर्षापासूनचा संबंध, त्यांचे मैत्रीचे देखील संबंध आहेत आणि एकंदरीत पाहता मला विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून नवी मुंबई शहरातील जे समस्या आहेत ते निश्चितपणे रमाकांत म्हात्रे साहेबांच्या वतीने आणि माझे सर्व युवक काँग्रेसचे आधीचे जे पदाधिकारी होते ते आता शिवसेनेत आलेले त्यांच्या वतीने निश्चितच होणार आहे. आपल्याला माहीत असेल की नवी मुंबई शहरामध्ये आशिया खंडातला हा सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्र आहे, परंतु या ठिकाणी जे आहे स्थानिक आपले युवक आहेत त्यांना कुठेतरी रोजगार भेटत नाही. आमचे शिवसेनेचे उद्योगमंत्री आहेत आदरणीय उदय सामंत साहेब यांच्यासोबत पाठपुरावा करून निश्चितच या औद्योगिक क्षेत्रामध्ये माझ्या नवी मुंबई शहरातील युवकांना कशा पद्धतीने जे आहे रोजगार मला मिळवून देता येईल यासाठी जे आहे ते मी आणि माझे सर्व सहकारी जे आहेत ते पूर्णपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी आज माझी उपमहापौर रमाकांत म्हात्रे साहेब असतील, माझी उपमहापौर माझ्या मातोश्री मंदाकिनी म्हात्रे असतील, माझी नगरसेविका अनिता सुरेश मानवतकर असतील, मी स्वतः महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष राहिलेलो आहे आणि त्याचसोबत युवक काँग्रेसची जी कुठली टीम होती त्या बहुतांश लोकांनी जे आहे आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सांगतो की काँग्रेसचे काही अजून नगरसेवक आहेत ते लवकरच जे आहे महायुतीमध्ये प्रवेश करणार आहेत. जाहिर है कांग्रेस नेता रमाकांत म्हात्रे और निकेत म्हात्रे के कांग्रेस छोड़ने के बाद नई मुंबई कांग्रेस जहां सिर्फ नाम की रह गई है वहीं नई मुंबई शिवसेना की ताकत बढ़ती दिख रही है. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.